हाय गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल. तर खूप दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि हा कसा एक ट्रॅव्हल व्हिडिओ असणार आहे. तर आपण जो मागच्या व्हिडिओमध्ये राजस्थान कव्हर केलेला आहे, यावेळी आपण चाललो आहे गुजरात कव्हर करायला. गुजरातमध्ये आपण मेन चाललो आहे ते एकतानगर स्टेशनच्या इथे. तिथे आपण बघणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर आता आपल्यासोबत या ब्लॉगमध्ये ट्रॅव्हल जर्नीमध्ये असणार आहेत आपले मित्र अमय निमरे. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 12:10. तर आता आम्ही बोरोली स्टेशनवर आलेलो आहे आणि आमची म्हणजे ट्रेन आता 5 मिनटातच येईल. तर ही दादरवरून सुटते आणि हिचं लास्ट स्टॉप एकतानगरच आहे, म्हणजे जिथे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे तिथेच आहे. आणि स्लीपरची जर तिकीट बोललं तर स्लीपरची तिकीट 310 रुपये आहे. थर्ड ACची अराऊंड 700-800 रुपये आणि सेकंड टायरची जर घेतलं तर तुम्ही 1100-1200 रुपयेपर्यंत तिकीट आहे. आणि आता ही 12:10ला इथून बोरोलीवरून सुटते आणि एकतानगरला आपल्याला सकाळी 7:30 वाजता पोहोचू. तर आता बघूया ट्रेन आली की आपण आतून जाऊया आणि जर्नी कंटिन्यू करूया. 12:20 झाले आहेत आणि आपली बघा ट्रेन आता लागलेली आहे. तर बोरोलीला 12:10चं टायमिंग होतं ट्रेनचं, पण आता ऑलमोस्ट 12:20 झालेले आहेत. पण अजून ट्रेन काय बोरोलीला आलोही नाही. आम्ही इथे मध्येच 12:10ला ब्रूज एक्सप्रेस लावलेली, म्हणजे काय इंडियन रेल्वेचं माहीत. आता बघूया टायमावर तरी पोचते आहे का. परंतु आता बघूया, कारण की एक असा हे झालं आहे की आमची सीट आहे 74-77, पण आम्ही आता जसं ट्रेनचा कंपार्टमेंटवरती चेक केलेला 72-77 सीट आहेत नाही त्या डब्यात. तर बघूया आमची सीट कुठे आम्हाला भेटते. आता 12:20 झालेले आहेत आणि ही आपली ट्रेन आता आलेली आहे. बघूया कुठचा हिला इंजिन लागलेलं आहे. वॅब 7 लागला आहे बघा. ही आपली ट्रेन. वेलकम टू भारतीय रेल्वे. आता बघा ते आपल्याला ही सीट भेटलेली आहे. आपल्याला आहे आणि दरवाजा सीट असल्यामुळे इज व्हेरी गुड मॉर्निंग. तर आता आपण एकतानगर या स्टेशनला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथे ट्रेन लागलेली आहे. लास्ट स्टेशन आहे. तर ऑलमोस्ट टाईमच्या पहिला झालेलो आहे. 7:10 झाले आहेत आणि इथे खूप जाम थंडी आहे. बघा दाखवायला पण थंडी लागते. ही आपली ट्रेन तशी चांगली होती, प्रवास चांगला झाला. म्हणजे कसं कोकण रेल्वेने आपण जेव्हा पण प्रवास करतो तेव्हा कसे ते मध्ये लोक स्लीपरमध्ये झोपतात, तसं इथे कोणाला झोपू दिलेलं नव्हतं. TC येऊन सर्व चेक करत होता. खूप चांगली जर्नी होती. आता बघूया आपण इथे पाटी स्टेशनच्या इथे वेटिंग रूम आहे, तिथे जाऊया आणि थोडं फ्रेश होऊया. चला अजून उतरत आहेत आणि हे आपलं एकतानगर स्टेशन इथं म्हणजे क्लीन स्टेशन आहे. तसं आपली ट्रेन आपला हा डबा होता S1. चला आता आपण जाऊया पुढे. तेच स्टेशनवरच आला आपण चाय की चुस्की येतो आहे. आता सूर्योदय झालेला आहे आणि ही असं स्टेशनचं चांगलंच असं बांधकाम आहे आणि इथे तुम्हाला वेटिंग रूम अवेलेबल आहे. नॉर्मलसाठी आहे, AC आहे किंवा लेडीजसाठी पण आहे. इथे मला जर चेंज करायचं आहे आणि वॉशरूम यूज करायचं इथे करू शकता. त्यांच्या बाहेर आल्या आपल्याला भारताचा तिरंगा दिसलेला आहे आणि ही अशी बस अशी फ्री बस आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला. आणि इथे आपल्याला बघू शकतात वल्लभभाईंचा स्टॅच्यू पण आहे छोटावाला. ही असं बाहेरचं स्टेशनचा व्ह्यू बघा. ही असं स्टेशन इथून एकतानगर स्टेशन. आणि आता ही अशी बस चालू झालेली आहे. आमची AC बस आहे, फुल झाली आहे लगेच. आम्ही उभे आहे कारण की आम्हाला सीट भेटलेली नाही, फुल झालेली आहे. आणि जशी ट्रेन येते तशी एक बस आम्हाला स्किडे होते की आम्ही मित्रांनो आता या बसनी आम्हाला इथे ड्रॉप केलं आहे त्यांच्या डेपोमध्ये बोलू शकतात. आणि हा बघा असा एरिया आहे. हे पाटीच आपल्याला बघू शकतात. हे बघा सरदारजींचा स्टॅच्यू. इथे आता तुम्ही बघू शकता तिथे लॉकर रूम आहे. तर तुम्ही जर तुमच्या बॅग्स आणला तर तिथे तुम्हाला लॉकरमध्ये ठेवायला लागतील आणि इथून पण तुम्ही थोडं फोटो सेशन करून नंतर आतमध्ये जाऊ शकता. तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीचा व्ह्यू येतो. आपण आता तिथे आतमध्ये पण जाणार आहोत तिथे. आणि पण हे बघा इथे आलो आहे आणि हे बघा इंडियन्स पुन्हा कचरा इथे टाकून ठेवलेला आहे बघा. हे आपल्याला सुधारायला लागेल एक दिवस. कसं आता आपलं जे आतमध्ये जाण्याचं टायमिंग आहे ते आपण 10 ते 12 चूज केलेलं, म्हणून आता आपल्याला त्या लोकांनी सांगितलं आहे की तुम्ही 10 वाजता एंट्री करू शकता. 10 ते 12मध्ये कधी एंट्री करू शकता. तर आता 8:30 झालं आहे. तर आपण इथे आता नाश्ता करायला बसलो आहे. ते स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बाजूलाच असं नाश्त्याचं दुकान आहे, बघू शकता तुम्ही.
आपण ब्रेड पकोडा गरम गरम खातो आहे आणि दुसऱ्या बघूया काय अजून आपण ट्राय करू. आता जस्ट नाश्ता केला आहे. 20-20 रुपये होता, म्हणजे 20 रुपये ब्रेड पकोडा, 20 रुपये पोहा, 20 रुपये पाणी बॉटल, हे सर्व केली आहे. आता जसं आमचा स्लॉट होता 10 ते 12, तर 10 ते 12 आहे विविंग गॅलरीचा आहे, म्हणजे आपण जे वरती जाणार आहे चेस्टपर्यंत त्याचा स्लॉट आहे. पण तुम्ही आतमध्ये कधीही जाऊ शकतात. मग आता आम्ही आतमध्ये जातो आहे, ऑलमोस्ट 9 वाजले आहेत. तर आतमध्ये जाऊन खालचे जे फोटो सेशन व्हिडिओ असेल ते करू आणि नंतर 10 ते 12मध्ये वरती जाऊया. इथून आता आपण एंट्री करतोय, ते सर्व अलाउड नाही आहे. आता आपले तिकीट चेक होईल. ते आपलं आता सिक्युरिटी चेक कंप्लीट होऊन आता आपण आतमध्ये आलो आहे. पाण्याची बॉटल न्यायला आपल्याला दिली आहे, पॉवर बँक पण दिला आहे. फक्त जी मोठी बॅग असते ती आपल्याला लॉकरमध्ये ठेवायला सांगितलं. सिक्युरिटी चेक करून आलेलो आणि इथे असं डेकोरेशन केलं आहे. फोटोजेनिक प्लेस आहे, म्हणजे तुम्ही जिथे जिथे तुम्हाला पाहिजे तिथे फोटो काढू शकता मस्त. आणि तिथे आपला स्टॅच्यू आहे. आलात तर इथे युनिव्हर्सिटी डायव्हर्सिटी सर्व लिहिले आहे, हे वाचू शकतात. वॉल ऑफ युनिटी हे पण वाचू शकतात. एक भारत श्रेष्ठ भारत करून इथे तुम्हाला गाडी पण अवेलेबल आहे जर तुम्हाला सरळ जायचं आहे. आम्ही तर आता असं चालतच जाऊ. आणि हे सर्व आहे तिथे आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे स्टॅच्यूपर्यंत. आज क्लिअर वेदर आहे म्हणून फोटो चांगले येत आहेत. तर मित्रांनो एंटर झाल्यानंतर आम्ही इथे कसं ही जी लेझर शो आहे संध्याकाळी, तिथे अशी बसण्यासाठी जागा आहे, तिथे आता थोडा बसलो आहे. बाकी बघू शकतो तिथचा चांगला व्ह्यू येतो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा. पण कसं आम्हाला आता 10 ते 12 टायमिंगमध्ये आम्हाला वरती जायचं आहे. आपल्याकडे चिकार वेळ आहे, आणखी इथे जास्त काय आसपास तसं फिरायला नाही आहे, म्हणून आम्ही थोडासा टाईमपास करतो. आणि तुम्ही पाहू शकता इथे स्कूलची पिकनिक पण आलेली आहे, कारण की आज सॅटर्डे आहे. बघूया आपल्याला जे आपण वरती जाऊ तेव्हा फक्त गर्दी भेटायला नाही पाहिजे. अशी क्रूज बोट पण आहे आणि तिच्यात पार्टी चालू आहे बघा. इथे स्टॅच्यू, ही आपली नर्मदा जो डॅम आहे त्याची रिवर, आणि इथे एकता क्रूज. जरा पुढून चालत आलो तर इथे आपलं कॅफेटेरिया आहे, स्टारबक्स आहे, सेफ्रॉन, संकल्प सर्व इथे आहे. आता आपण पहिलं आतमध्ये जाऊया, नंतर आपण फूड कोर्ट व्हिजिट करूया. आपण मेन आता इथे आलो आहे जिथे आपले सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू उभा आहे. आणि इथून आपल्याला पूर्ण तिथपर्यंत चालत जायचं आहे. हे बघा मित्रांनो, आता आपण या मेन एरियात पोहोचलो आहे जिथे म्हणजे आता आपल्याला असं चालत जायचं. आणि पाठी इथे आपल्या वल्लभभाईजींचा स्टॅच्यू आहे. तर इथे ना म्हणजे तुम्हाला चालत जायचं तर चालत पण जाऊ शकतात, पण जसं एअरपोर्टवर असे एस्केलेटर असतात तसं पण आहे. मग आपण आता ते यूज पण बघा जस्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या एकदम जवळ आलेलो आहोत. आणि इथे तुम्हाला ना फ्री वॉटरची पण व्यवस्था आहे. तर नॉर्मल तुम्ही जर पाणी घेतलं आपल्याबरोबर तर असं फ्री वॉटर तुम्ही रिफिल करू शकता. तर जवळ आलो आहे. एस्केलेटरवरून आधी वरती जाऊया, एक्झिबिशन सेंटर आहे ते फिरूया. त्याच्यानंतर आतमधून इथे या चेस्टमध्ये आपल्याला जायचं आहे. चला. आपण इथून आता चालत आलो. इथे मस्त असं नाव लिहिलं आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, त्यामुळे नाचतो आहे. आणि आता आपण आतमध्ये विविंग गॅलरीच्या पहिलं इथून असं वरती जाऊन येऊया, कारण की कसं आहे सूर्यदेव आता आपलं तिथे आहे. तर आता वरती जाऊन कसे चांगले फोटो येतील, नाही तर सूर्यदेव एकदम असा डोक्यावर आला की आपल्याला फोटो चांगले येणार नाही. म्हणून चला आता आम्ही इथून वरती जातो आहे. डोंट टच द हँडरेल्स. फाईन मारा. चला आता वरती जाऊया. आपण एंटर झालेलो आणि आता आपण जस्ट सरदारजींच्या चरणाजवळ आलेलो आहोत. बघा म्हणजे 6 फुटाचा तर एक बोटच आहे. तिथून बघू शकतात किती मोठा स्टॅच्यू आहे. बापरे, इथून तर पूर्ण दिसत पण नाही, पण हे तुम्ही या व्ह्यूनी अजून करू शकतात की किती मोठा आहे. बघू शकतात केवढे मोठे आहेत नख. बापरे, इथून तर आपल्याला फेस पण दिसत नाही सरदारजींचा, पण बघू शकता हे
केवढे उंच आहे मित्रांनो. तर मित्रांनो हीच वेळ आहे, तीच प्रॉपर आहे. म्हणजे तुम्ही 10:30-11 वाजता आलात तर सूर्योदय कसं आपल्या समोरच असतो. तर आपल्याला जर फोटो काढायचे असेल वल्लभभाई सरांबरोबर तर खूप चांगलं येऊ शकतात. तर आपण आता वल्लभभाई सरांच्या समोर नतमस्तक झालो आहोत, ज्यांच्यामुळे आज आपण जी इंडिया ॲज अ कंट्री बोलतो ती एक आहे. म्हणजे ते स्टेट्स माहिती आहे तुम्हाला, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं सर्व वेगवेगळे राज्य रियासत डिवाईड होत्या, पण सरदार सरांनी त्यांना सर्वांना एकत्र आणलं आणि आज आपण इंडिया ॲज अ कंट्री म्हणून आहोत. सॅल्यूट टू दिस मॅन. इथून आपण आता चालत आलो आणि अजूनही पब्लिक येतच आहे. ज्या सॅटर्डे असल्यामुळे वाटतंय पब्लिक खूप येत आहे. ऑलमोस्ट 10:30 झाले आहेत. आता आपण चेस्टमध्ये जाण्याचं ट्राय करूयात. चला मित्रांनो, स्टॅच्यू तर आपला आता वरतून बघून झाला. आपण चरणापाशी गेलेलो, आता आपण व्ह्यूइंग गॅलरीमध्ये चाललो आहे. जो टाईम स्लॉट होता त्याच्या इथून आपण एंट्री करणार आहे, आपण आतमध्ये जाणार आहोत. चला स्टॅच्यू आतमधून एक्सप्लोर करूया. हे आता आपण एंट्री केलेली आहे. हे तर सर्व इथे माहिती दिलेली आहे व एक प्रकारचं हे म्युझियम बनवलं आहे बघा. सरदारजींचा स्टॅच्यू इथे पण आहे आणि मोदी सरांचा फीडबॅक पण आहे बघा इथे. तुम्ही हा फीडबॅक वाचू शकतात. हे असं सर्व म्युझियम इथे असा सरदारजींचा स्टॅच्यू बनवलेला आहे. इथे पण तुम्ही चांगले फोटो काढू शकतात. तिथे स्टँडिंग स्टॅच्यू आहे आणि खूप सारे प्रकार आहे म्युझियममध्ये बघा. लोलटात पण आहेत, लोलटात लोक बघा. इथे पण एक स्टँडिंग स्टॅच्यू आहे व इथे पण असा आर्ट बनवलेला आहे. इथे आपले मोदी साहेब बघा, तिथे मोदी सर, व्यंकय्या नायडू सर आणि असे सर्व स्टॅच्यू. ते लिफ्ट आहे, एलिव्हेटर आहे जायला, पण तुम्ही बघू शकता की किती भली मोठी लाईन लागली आहे आतमध्ये जायला. तिकीट स्कॅन करून आतमध्ये आलेलो आहोत बघा. इथे सर्वांचे तिकीट प्रॉपर स्कॅन होतात. प्रिंटआउट जे तुम्हाला सर्वात नाही, मोबाईलमध्ये पण तिकीट टाकलं तरी तुम्हाला चालेल. आपण आलेलो आहोत आता व्ह्यूइंग गॅलरीमध्ये. बघूया आता जरा एक्सप्लोर करूया. हे बघा इथे आपल्या व्ह्यूइंग गॅलरी. उतरायला पण लाईन आहे, बापरे. चलो देखते हैं अंदर. चेस्ट में हम खड़े हैं सरदार जी के. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. स्पेस आम्हाला चांगली शोधायला लागेल आणि आम्ही शोधलेली आहे बघा. हे असं जॉईंट केलेलं आहे आणि इथे आपण आता चेस्टमध्ये उभे आहोत सरदार सरांच्या. आणि तो बघा तिथे लांब जर तुम्हाला दिसत असेल का की धुकं आहे, तिथे नर्मदा डॅम दिसतो आहे आणि इथे बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी लिहिलेलं पण आपल्याला दिसेल. हा बघा आपण इनसाइड स्टॅच्यूमध्ये बघू शकतो की असं सर्व आहे स्टॅच्यूच्या आतमध्ये आणि बाहेरून ती कवरिंग आहे ते बघा. इनसाइड स्टॅच्यू ऑफ युनिटी. मित्रांनो आत्ता जस्ट वरती आम्ही जाऊन आलो व्ह्यूइंग डेकमधून. तेवढं काय चांगलं वाटलं नाही, तेवढा एक्सपिरियन्स होता नाही. म्हणजे अजून काहीतरी ते चांगलं करू शकत होते व्ह्यूइंग डेकच्या साठी. आता बघूया खाली जे म्युझियम आहे ते फिरूया आणि नंतर थोडं खाऊया आणि नंतर संध्याकाळी आपण लेझर शो बघायला. बघा याचं म्युझियममध्ये असं सर्व माहिती पण ठेवलेली आहे, तुम्ही इथे असं वाचू शकता. कोणीतरी फाडलं आहे बघा. इथे पण सर्वांची माहिती देणारं संग्रहालय इथे घेऊन ठेवलेलं आहे. याच्यासाठी वल्लभभाई पटेल प्रसिद्ध झालेले युनायटिंग इंडिया. त्यांनी सर्व प्रिन्सली स्टेटचे जे किंग होते त्यांना इंडियामध्ये आणलेलं आहे. द ग्रेट सरदार. सर्व हे जे मेन राजा होते ते आपल्या अंडर आलेले मग इंडियाच्या टीम. हे बघा इथे असं पण सर्व डेकोरेटिव्ह आयटम पण ठेवले. डेकोरेशन फोटोजेनिक प्लेस आहे, फोटो काढण्यासाठी पण एक चांगली जागा आहे. तर आता आपण खाली आलो आहोत आणि ऑलमोस्ट 12:30 झाले आहेत, 12:40 झाले आहेत. तर आता इथे फूड कोर्टच्या जवळ आलो आहे. तर विचार करूया थोडं काहीतरी खाऊन घेऊया. तर दाखवतो तुम्हाला फूड कोर्टच्या आतमध्ये काय काय आपल्याला मिळतं खायला. आता आपण कॅन्टीनच्या आतमध्ये आलो आहे. स्टारबक्स, सॅफ्रॉन आणि संकल्प आहे. रेट बघूया. हे रेट बघू शकता तुम्ही. एवढं डिश बघा महाग आहे सर्व. 200, 300, 200, 300 रुपयेच आहे.
हे बघा दोन्ही हॉटेलचा रेट आहे तर खूपच महागच आहे. तर मित्रांनो आता आपण फूड कोर्टमध्ये जाऊन आलो, पण रेट बघितले ते सर्व 250-300 रुपये. फक्त साधा डोसा पण 200 रुपये होता. मग आम्ही डिसाईड केलं की आम्ही आता बाहेर जाऊनच काहीतरी खाणार आहे. तर नक्की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. बाहेर आलो आहे आणि जस्ट बाहेर आलो आणि गर्दी बघा गाईस, पूर्ण जे सकाळी पूर्ण खाली होतं ते आता पूर्ण भरत चाललं आणि गेटपर्यंत पण गर्दी झालेली आहे. तर तुम्हाला इथे यायचं असेल तर टाईम स्लॉट हा सकाळचा चूज करा, म्हणजे 8चा नाही तर 10चा. 10 ते 12 हा बेस्ट असेल, कारण की सूर्य पण चांगला असतो, नाही तर सकाळचा पण चालेल.